बरं वाटत आहे का ग रेवती तुला? आता बरं वाटत आहे थोडंसं? हा, थोडं बरं वाटू राहिलं का आता? सोडा मला, साईड लावा माझ्यापासून, सोडा मला. काय झालं तुला? तू काहून अशी बोलत आहे माझ्यासोबत? काय झालं? हा, घरून आली तेव्हा चांगली होती, आतमध्ये चांगली होती, चक्कर आला तुला म्हणून मी बाहेर आणलं थोडं तुला. तर काय झालं? तू माझ्यावर कशाचा राग काढत आहे तू? काही चक्कर वगैरे नाही आला. नाटक केलं मी चक्कर यायचं, बाहेर यायचं होतं मला, म्हणून मला साईन नाही द्यायची होती म्हणून मी बाहेर आली. असं का बरं केलं तू रेवती? काय झालं तुला? एवढी रागात काय आहे? काय झालं? काय होतं लिहिलं त्याच्यामध्ये असं? तू काहून एवढी भडकली? काय झालं मला सांग तसंही. आज तुमच्या भावानं, सुनील भाऊजीनं त्या जीवासोबत असं केलं, उद्या तुम्ही माझ्यासोबत असे कराल? हा, काही लाज वगैरे आहे की नाही तुमच्या भावाला? हा, काय लिहिलं होतं माहित आहे का त्याच्यावर? आता मला कसं माहित? साईन तुझी पाहिजे होती त्याला, तू वाचलं ना. काय झालं मला सांग, काय लिहिलं होतं त्याच्यावर? काय झालं? अरे चुपचाप डिवोर्स द्यायचा आहे तर चुपचाप द्यायचं ना. हा, नाहीच राहायचं आहे त्या पोरीसोबत तर चुपचाप द्यायचं. तिला बदनाम कशाला करायचं? आणि ह्या वाईट गोष्टीसाठी माझी सिग्नेचर पाहिजे तुमच्या भावाला. हा, मी बोलली असती तिथंच, पण मी म्हटलं जाऊ द्या, मान ठेवला त्याचा. मान ठेवण्या लायकीची हाय पण नाहीये सुनील भाऊजी. अरे झालं काय? मला सांगशील का काय झालं तर? पेपर तुम्हीच वाचा, माझं सांगण्याची हिंमत पण नाहीये आणि मी सांगणार पण नाही. तुम्हीच जा आणि तुम्हीच वाचा आणि तुम्हीच बोला तुमच्या भावासोबत काय बोलायचं आहे काय नाही. तर तुम्हालाही 2 बहिणी आहे, दुसरीची मुलगी होय म्हणून काहून काही पण करायचं का? आपल्या मनात आलं ते. हा, तिनं एवढे दिवस काढले बिचारीनं जीवानं आणि तिच्यासोबत असं वागत आहे ते भाऊ. चांगलं आहे का हे सुनील भाऊजीचं? बरोबर आहे का? ते 2 बहिणी आहे, त्याच्या नवऱ्यानं असं केलं तर जमणार का तुम्हाला? हा, तुम्ही नाही का जाऊन पडन त्यांच्या घरावर? अरे झालं काय? मला सांगतसही काय झालं तर? त्याच्यात काय लिहिलेलं होतं? जीवाचं दुसऱ्या मुलासोबत अफेअर आहे आणि तो आपल्या घरी येत होता हमेशा. 2 दिवसाच्या बाद, 3 दिवसाच्या बाद येत होता आणि हे वहिनीला माहित आहे, म्हणजे मला माहित आहे. त्याच्यासाठी साईन मागून राहिले होते. जीवाचं होतं का असं काही? किती चांगली मुलगी आहे ते, तिला बिनफालतू बदनाम करायचं आणि त्याच्या तिच्या बरोबर त्या पोरीचं नुकसान होईल. त्या पोरीचं फ्युचर काय होईल? हा, तिच्यावाल्या खुशीचं. तुमची पुतणी आहे ना ते? कॅरेक्टरलेस आहे, तिचं दुसऱ्या मुलासोबत अफेअर चालू आहे आणि त्या गोष्टीसाठी मला विटनेस म्हणून साईन द्यायला लावली तिथं, म्हणून मी चक्कर याचं नाटक केलं. कसं बरं देणार मी? आ, ती मुलगी तशी आहे पण आहे, किती छान मुलगी आहे जीवा, माझी जाऊ आहे म्हणून काय झालं? हा, मला माहित आहे ती कशी आहे कशी नाही. तर खोट्या याच्यामध्ये मी साथ नाही देणार तुमच्या भावाचा. याच्यामध्ये साथ द्यायला बोलावलं मला इथं, मला माहित असतं ना अशासाठी बोलावलं म्हणून मी कधीच आली नसती इथपर्यंत, कोर्टपर्यंत यायला अशा याच्यामध्ये. तुम्ही मला जबरदस्तीनं आणलं. मला असं वाटलं की यायचं आपसामध्ये कॉम्प्रोमाइज होईल, हा, यांचं बरोबर होईल, मला असं वाटलं. हे भाऊ तसे आहे, स्वतः कॅरेक्टरलेस ना, त्या मुलीला कॅरेक्टरलेस साबित करायच्या मागं लागले आहे ना. ती पैसे मागत आहे आणि ती डिवोर्स द्यायला तयार आहे, पैसे मागत आहे. काय चुकीचं करत आहे ती? तिच्याजवळ मुलगी आहे, ती हमेशासाठी त्या मुलीला सांभाळन. त्या मुलीचं शिक्षण पाणी सगळं गोष्टी, तिच्या आई वडीलही गरीबच आहे, काही एवढे तालेवंत आहे नाही. मग काय झालं, याच्याजवळ आहे ना, तुमच्या भावाजवळ पैसे आहे ना, सर्व्हिसवाले आहे ना ते, आहे की नाही? मग द्यायला काही हरकत आहे का? तिला उलट बदनाम करायचं, 1 रुपये द्यायचं नाही, द्या नाही लागला म्हणून, पैसे द्यावं नाही लागले पाहिजे म्हणून असं कॅरेक्टरलेस साबित करायचं तिला, आहे ना, कोर्टासमोर. बरोबर आहे का हे? समोर जाऊन तिच्या मुलीवर काय असर होईल या गोष्टीचा? काहून सोडलं हिच्या नवऱ्याने? कशासाठी सोडलं? काही विचार येते की नाही येत भाऊजीच्या डोक्यामध्ये? मेंटल सारखे वागू राहिले. अरे ती मला याच्याविषयी काहीच नाही माहित, खरंच माहित नाही मला. आणि तू मला कशाला बोलत आहे? मलाच आता तू सांगितलं म्हणून मला शॉक बसला, नाही तर मला खरंच नव्हतं माहित. मला वाटलं की यायचं पटत नाही, हे सोडचिट्टी घेणारच आहे तर जाऊ दे म्हटलं, आता याची आपसातच पटत नाही तर. मला काही माहित नव्हतं आपल्याला याच्यासाठी बोलत आहे म्हणून, तुझी साईन याच्यासाठी घेणार आहे म्हणून. इथं आल्यावर माहित पडलं. काही नाही, मला जीवाला भेटायचं आहे, मी आत्ताच जीवाला भेटणार. मी तुला बाहेर घेऊन येत होतो ना, तेव्हाच ते ऑटोमध्ये बसून गेले दोघही बहीण भाऊ, ते जीवा आणि जीवाचा भाऊ. मग आता कुठे भेटतो तू त्यांना? मात राहिली का घरी? हा, घरीचा इकडं पायला राहायला शिक्षणासाठी पाठवलं तुझे, तर तिथं तमाशा करून ठेवला, तिथं आमचं हे करून ठेवलं लेता तू ना. आणि आता इथं गावात राहून राहिलं तर लोकांच्या पोरी फिरून राहिलं इकडं तिकडं, नाही? हा, तुला सांगितलं ना आधी, त्या मायनं सांगितलं होतं समजावून, ह्या बाईच्या पोरीच्या मागं लागायचं नाही म्हणून. तुझी किती वेळा म्हटलं होतं, किती वेळा म्हटलं ते तुझी? बाबा, माझ्या प्रेम आहे ना तिच्यावर बाबा, मी तिच्याशिवाय दुसऱ्यासोबत लग्न नाही करणार बाबा. माझं प्रेम आहे तिच्यावर बाबा, तुम्ही काहून असे करता? रोशनीनं तर तिच्या मतानं केलं ना बाबा. मला प्रेम आहे तिच्या आईशी, काय घेणदेण चाललं तुम्हाला बाबा? चांगली पोरगी आहे ना ते बाबा. कोणाच फोडतो रे का? चांगली पोरगी आहे, चांगली पोरगी आहे ना. पिरेम आहे लेका, कॉट्यात घाल ना तुझे ते पिरेम लेक. आता काय बोलू गे माझं रे? चल चल तू घरी चाल, घरी चाल. तुला सांगतो गाड पुसले का तुझे धरून. आम्हाला काय झालं हो बाप्पा? चारून काऊन एवढे जवान जुवान पोराले रस्त्यानं मारत आणून राहिलो हो बाप्पा? शोभत तरी का हे चारणले? वा रे वा, बरोबरीच्या पोरावर असा हात नाही घालाव बाप्पा. तू आता घराच्या बाहेर निघ फक्त, निघ तू घराच्या बाहेर, दाखवतो लेका तुले. हा,
नाही मुंडी छाती ना तू आली तर माय नाव दुसरं ठेवतो. आता काय केलं हो बापा ह्या पोट्ट्यानं वा? आता काय केलं? ह्यो माणूस तर वावरात गेला होता आणि हे पोट्ट्याले सोबत घेऊन कुठून आले बाई ह्यो माणूस? रोशनीचे बाबा तर वावरात गेलते. रोशनचे बाबा काऊन मारून राहिले तुम्ही त्याला? काय झालं? काऊन मारून राहिले? एवढं काय केलं त्यानं? घरी चाल, तू घरी चाल, मग ते तोंड फोडतो मी. थांब थांब, तुझे तोंड फोडतो मी. लेकराकडे लक्ष नाही तुझ्या, काही नाही काही नाही. नाही मी ना तरी काय केलं हो बाप्पा व? मी ना तरी काय केलं? मला काय तोंड फोडता म्हणता तुम्ही? मी ना काय केलं? लेकर काही लहान लहान आहे तर मी लक्ष देऊ त्याच्यावर? 4-5 वर्षाचे त्याचे मांग मांग धावा लागून राहिले. सारे बरोबरीचे लेकर झाले ना. ते खोड्या काय केलं रे तू ना? आता काय केलं? जुए गिवा थारला घेतला का पैसे? चरण भाऊ रोशनले काऊन मारून राहिले तर काय माहित का बाप्पा? चांगलं तर पोरगा आहे रोशन. आपलं काम करते, हे करते, ते करते, शाळाही शिकून राहिला आता स्वतःच्या शेच्यावर. मग भाऊ काय काऊन असा मारून राहिला? काय माहित का चहा बहीण ह्या कुट्ट्यानं काही नाही केलं असं ना व दया, काही नाही काही केलं असं. तेव्हाच तर भाऊजी एवढे चिडले व. नाही तर भाऊजी लेकराच्या अंगावर हात नाही उचलत कधी आणि कधी मारत नाही. भाऊजी शांत राहते. एवढे भडकले म्हटल्यावर याचा अर्थ यानं काही नाही काही केलं होई रोशन्यानं. काही नाही काही यानं कोलीत केलं होई यानं. बाबा सोडा नाही ती मला ती. बाबा सोडा ना, मी नाही मी आता बाबा, नाही तर मी काही बी करून टाकी. ते लेखा धमक्या देऊन राहिला का बे मले? मी काही बी करून टाकी. आधी लेखा कर लेखा मरशील तर काय आमच्या यानं नाही जाशील, स्वतःच्या शेतनं जाशील. लेखा मस्ती करतो इकडं आणि मला धमकी देऊन राहिला का बे? करतो करतो. तुला काय वाटते एकटा पोरगा आहे तर त्या मनानंतर यानं वागीन का मी? आजपर्यंत आता तू चालू चंदे घरी चाल. तू या लोकांच्या समोर मला तमाशा करायचा नाही. चंदे घरी चाल, घरी चाल. मी सांगतो हे पोटं कुठं होतं आणि कोणासोबत होतं. कोणासोबत होतं? याचा अर्थ बाई हे पोट्टी सोबत तर नाही दिसलं असं बाई. शिकली सोबत हे? नाही ते बी मला सकाळपासून दिसली नाही गावात. नाही तर फिरतच राहते, चक्रा होत राहते तिच्यावाल्या. नाही ते बी नाही दिसली. असं 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 म्हणून तर नाही चिडला बाई हिचा आला बाप रोशनीचा. नालाय का त्या शितली सोबत दिसला का तू? पहिलेच बजावलं होतं ना मी, म्हणून तर एवढा माणूस रागात आहे तो. रागात राहिली. तेच होय तू, तेच होय दिसून राहिलं ना. काही तर रस्त्यानं नको बोलू. तू तिच्या मायच्या घरी जाय आणि तिला चांगलं समजावून सांग. माया पोराच्या आत मागं फिरू नको म्हणा. तिला त्या पोट्टीला तिच्या मायले चांगलं समजावून सांग. चांगल्या याच्यात जा आणि चांगल्या याच्यात तिला 2 गोष्टी समजावून सांग. फालतू तमाशा करू नको आणि भांडणं काही करू नको. तुला सांगतो मी, या पोट्टेल नाही तू घरात मी चालू आहे बाई याचं खुसूर. होय हलकटा घरात चाल. होय लवकर होय. न्याय आले घरात. न्या मी तिच्या घरी जातो. जा तुम्ही न्याय आले. आज ना या पोट्टीची चांगली काढल्याशिवाय राहतच नाही मी. लय भेटची तिला समजावून सांगू राहिली मी. मागाई दोघांनी समजावून सांगितलं, ऐकायला तयारच नाही. तिने म्हटलं माय पोराचा पिच्छा सोडव ना. अजून दिसले वाटते हे. थांब आज ना तिच्या मायच्या समोर सारा हिचा उलगडाच करून टाकतो. चरण एवढा मारून राहिला तू रोशनले? एवढं मारत असते का? चुकी झाली असं काही तर समजावून सांगायचं. असं मारत असते का? जवान पोराईवर हात टाकत असते का ग? ओ बाई आता काय सांगू तुले, जीव द्यायची पायी आणली बाई मध्ये यानं. हे काही जगू देत नाही बाई. पहिले एक वेळा खाड आणली तर तू याच्यानं ती खाड बुजली पैशाची. एवढं गरीब असू ना, आमच्या घरी खायची सोय नाही लागत. आता उन्हाळा आहे तर इकडून तिकडून कसं याच्या त्याच्या उसने घेऊन आम्हाला करायला लागून राहिलो, घर चालवा लागून राहिलो. आता कसं तरी याची पहिली खाड बुजवली आणि आता हे या ना आता अशी मोठी खाड आणली कधी तुला काय सांगू. आता जाऊ दे, मला घरी जाऊ दे. बाबा रे कसं विचारू चहा बहीण तर मला समजून नाही राहिलं. विचारावं का नाही विचारावं तर भडकन नाही तर राणीच्या मतानं ऐकून मी बिनफालतू तर नाही बाबावर शक करून राहिलो. बाबा पोळी आणू तुम्हाला? पोळी आणू का? पोळी आणा लवकर. राणीला पोळी आणा लो बाबा. चहा बहीण मा बिन तर 3 वेळा झालं लेखाचं. पोळी आणायला लाव का बाबा? पोळी आणायला लाव का बाबा? अबे भाजी चांगली झाली ना लेखा. मग काय मला जेवण कर म्हणतं तर काय पोटच फोड म्हणतं का लेखा? मला लागलं तर सांगतो ना तुले. ती माई आज तुम्हा मध्ये एवढं हे काम करून राहिला. हे आणून लाव का ते आणून लाव का? जेवण आहे चुपचाप. नाही बाबा तसं नाही. पोळी आहे वाटते तुमच्या ताटात. अरे हो पोळी आहे. तुमच्या ताटात पोळी आहे वाटते. हा ताटात पाहिण्यापेक्षा तुझ्या ताटात पाहिलं बे आणि जाऊ ना चुपचाप. काहीच पाहून राहिलं त्याचं नाटक. काय पाहिजे बे तुले माझ्याकडून? एवढं चापलूशीपणा चालू आहे तुझी तर काय झालं? काय पाहिजे तुले? नाही बाबा मला काहीच नाही पाहिजे. कोण म्हणे काय पाहिजे? मग काही नाही पाहिजे मला. जेव ना मग चुपचाप जेव आणि मला शांत यायला जेऊ दे. तिचं लेखाचं धुनून हे देऊ का बाबा ना ते देऊ का बाबा ना ते आणायला लावू का बाबा? कायचं चालू आहे लेखाचं? काय बापाची फिकर याले कवापासून लागली बापाला सागर याले? आतापर्यंत कधीच बापाला हे आणू का ते आणू का नाही केलं. आज बापा भरली सेवा चालू आहे बापाची. कसं विचारू चहा बहीण तर बाबाले. बाबा तुम्ही आज कुठं गेलते? आज कुठं गेले होते बाबा तुम्ही? कुठं गेलतो म्हणजे?
का आज पहिले वेळेसच गेलो का घराच्या बाहेर मी याच्या पहिले गेलोच नाही का विचारून राहिला बायको आणि माय नाव आहे का बे तू मला बायको सारखा विचारून राहिला कुठे गेलतो आणि काय गेलतो तू माझ्या हिशोब घेतो का बे असं काऊन विचारून राहिलं रे पटपट काय झालं याले आज बापाले जेवही नाही देऊन राहिला बरोबर ना काही नाही काही नाही काही नाही बाबा असंच विचारून राहिलं होतं कुठं गेलते बा असंच विचारलं होतं तुम्ही चिडून काय राहिले एवढे विचारू नाही शकत का बाबा मी तुम्हाला कुठं गेलते काय गेलते बा असंच विचारून राहिलं आता जेवायच्या वेळेस काय बोलावं बा म्हणून जेवायच्या वेळेस बोलास काय लागते रे हा जेवण चुपचाप का जेवायच्या वेळेस जेवायचंच काम करायचं बाकीच्या वेळेस बाकीचं काम करायचं जेव चुपचाप आणि जेव दे मध्ये मागेन तर बाबा तर मला काही गोष्ट लागू देणार नाही राणी म्हणते तेच बरोबर आहे मला बाबाचा पिक्चर्स करा लागल बाबा कुठं जाते काय जाते मला पास लागल त्याच्याशिवाय हे नाही बाबा असे सरही काही सांगणार नाही मला तसंच करावं लागल बाबाकडे लक्षच ठेवायला लावावं लागेल एखादी होणारी अगं त्यासाठी आणू का रे बाबू काही आणायचं आहे का त्यासाठी काही भाजी गिजी पोळी गी नाही आई होते माई एवढेच याच्यात होते भाजी आणतो थोडीशी बस झालं माय राणी कुठे गेली तू आधी विचारायला राणी कुठे आहे ते पोळ्या टाकून राहिली म्हणून म्हणलं ते पोळ्या टाकणं चालूच आहे का नाही तुमचं जेवण इकडे चालू आहे तर तिच्या पोळ्या टाकणं चालू आहे तिकडं म्हणून म्हटलं आणू का बा गरम गरम नाही होते माई एवढ्याच यानं होऊन जाते होते बरं बाप्पा नाही पाहिजे तर नाही पाहिजे त्या बापाला विचार नाही एखादी शब्द अजून हा मला विचारू भिन करून राहिला बापाले काय झालं रे बापा एवढं कोणतं बाप प्रेम उतूर चाललं तू आलं आई ना खरंच आई जाऊ दे जेवतो आई मी चुपचाप आता जेवतो काही नले चांगल्या याच्यात समजून सांगू राहिली तुले बरं मी त्या शितलीले त्या पोरीले सांभाळून ठेव आ मायाले पोराच्या मागं काही लागू नको म्हणा त्याच्या बापानं आज दोघाले पकडलं त्या वावरात लाज वाटते का नाही हो त्या पोरीले आज लाज वाटाले माय पोराच्या मागं लागली मागं 2-3 वेळा तिला समजावून सांगितलं मी ना ऐकूनच नाही राहिली ते तुला माहित होतं तर पहिले काऊन नाही सांगितलं माय पोरीला आगोटून ठेवलं असतं ना मी ना आता सांगू राहिली म्हणजे एवढं सगळं झाल्यावर आता सांगू राहिली का तुम्हाला पहिले सांगायला पाहिजे होतं ना तिला सांगून काय फायदा त्या पोरीवालीला मला सांगा लागत होतं ना तुला त्या पोराले मी देतो तरी का माय पोरगी द्यायच्या घ्यायच्या गोष्टी करू नको नले नलू द्यायच्या घ्यायच्या गोष्टी करू नको बाई त्याला पोरीले कोणी मागणार नाही ना आम्हाला काही शौक नाही आहे त्या पोरीले मागायचं त्या घरीच ठेव आणि लवकरात लवकर लग्न करून टाक तिचं अगाऊ नाही तर कशानं काही होईल तुला बोंबला लागल ना आम्हालाही बोंबला लागल तुमच्या घाईनं करावं का आमच्या पोरीचे लग्न तुमच्या घाईत न करावं त्या पोराला आगटून ठेव ना तू त्या पोराला ठेव आगटून आई नलू जास्त मस्तीत आल्यासारखी नको बोलू तुले चांगल्या याच्यात समजावून सांगू राहिली मी माय काय पोरगच होय तू पोरगी होय ना उद्या कशानं काही झालं म्हणजे मग काय करशील आम्ही मागणार नाही आणि तुला द्यायचंच नाही आहे ना त्या पोरीले मग काय रे हे करतं आम्ही नाही मागणार त्या पोरीले आम्ही तरी मागून राहिलो का आणि त्याचा बाप तरी हो म्हणते का बिचारे हो म्हणाले सटकन लग्न करून टाकणं त्या पोरीचं एखादी चांगला पाहुणा करून तू नको सांगू मला तू नको सांगू माया पोरीला घरातल्या घरात मारून टाकेन पण त्या घरात देणार नाही मी त्या भोराले मला सांगू राहिली माया स्वभाव कोणता माया स्वभाव पाहिला होतो ना आणि काय केलं मी ना असं माया स्वभाव सांगू राहिली तोंड काही खोलाले लावू नको मला अगाऊ तुले सांगू राहिली त्या पोरीले सांभाळून ठेव आणि तिले एखादी चांगला पाहुणा पाहून का लग्न करून टाक तू त्या पोराले सांभाळ आणि त्या पोराले पाय त्याचं दे लग्न करून माय पोरीची चिंता नको करू मी माय पोरीले काही करीन हिरी ढकलून दिन नाही तर काही करीन तुले काय करा लागते बा मोठी आली तर सांगाले तर आणि एवढंच माहित होतं तुले त्याच्या पहिले नाही सांगते का सांगाले आता सांगू राहिली आता सांगाले याच्या पहिले सांगते ना एवढंच तुले माहित होतं तर दाबू ठेवून दिला ना आता सांगू राहिली गुरपाट्या डोक्याची बाई आहे व हे मला म्हणते सांगितलं काऊन नाही अव पहिले 2 वेळा समजावलं तू या पोरीले ऐकली नाही बाई तुझी पोरगी आणि आता त्या वावरात दिसली म्हणते मायावाल्या घरच्या माणसाला इले लाज वाटते का आणि तुले तरी लाज वाटते पोरगी कुठं जाते आपली काय करून राहिली तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना की साऱ्या गावभर हिंटे ना मायले लक्ष नाही साऱ्या वावरानं लक्ष मला सांगू राहिली अजून त्या पोरीकडे काऊन नाही लक्ष होतं काऊन दिलं मग गावातल्या पोरासोबत लग्न करून ती पोरगी तर हिंडे अशी वावरानं माया पोरीले सांगू राहिली अजून कोणत्या नाकानं सांगू राहिली होतो मायापोरीचं कायले सांगू राहिली मायापोरीचं कायले नाव घेऊन राहिली झालं ना तिचं एका लेकराची माय झाली ते तिच्या घरी आहे तुले काय करायला लागते हो तिचं तू त्या पोरीचं पाय ना मी जास्त होण्यापेक्षा मी माय पोराले आगटतो तू त्या पोरीले पाय असं म्हणून राहिली ना मी काय गलत बोलली होती तुले पाहतो मी माय पोरीले पाहतो त्या पोराच्या मागं फिरू नाही देणार काही आणि माई पोरगी होते कायले फिरन त्यासारख्या पोराच्या मागं फिरा रे काहीतरी कोणता तरी धड आहे होतो नुसता गावात हिंटे इकडे तिकडे कुत्र्यावानी तोंड सांभाळून बोलणं वा तोंड सांभाळून बोलणं जे तोंडात आली तेच बोलतं तोंड सांभाळून बोलणं माया पोराले कुत्र्या गित्र्या म्हणून राहिली अजून लाज वाटू दे ना थोडीशी तुला लाजीची आहे ना तर माहित आहे जाय त्या नवऱ्याला दाखव लाज तुझीवाली मला नको सांगू जाय बोला बाई हा हलकट बाई सोबत चांगली समजावाली आली तर ते मलाच दाखवून राहिली ठसन बिन फालतूचा हिंडू दे म्हणा आज माया पोराले फसवलं उद्या दुसऱ्याच्या पोराले फसव म्हणा हिच्या पोरीले हिंडू दे म्हणा असं गावभर हिंडू दे म्हणा पोट्टीले अशी लात अडतो का नाही धरून हिचंच पोरगं दिसलं होतं काय चंदीचं या गेली बाईचंच पोरगं दिसलं होतं इले माय पोरीले शितलीले दुसरं पोरगंच नाही दिसलं होतं ते बेवडा पोरगा
लागली त्या बेवड्याच्या मांगा. काय झालं असन बाई, बाबानं काय केलं असन? कोणासोबत भांडण झालं असन बाबाचं? आई नाही आल्या लवकर, दिसून राहिल्या आई आल्या वाटते. कोण अशी दरवाजात उभी आहे व रोशनी, काय झालं व? ती तुमचीच वाट पाहून राहिली मी. काय झालं बाबाचं, कोणासोबत झालं होतं बाबाचं भांडण? नाही भांडण गिंडण नाही झालं त्या बापाचं कोणासोबत. त्या भावाला लय मारत आणलं बाई. हा त्या बापानं लय मारलं ना बाई. चरण भाऊनं लय मारलं बाई रोशनीला. काऊन मारलं आणि काऊन नाही तर तुला माहित आहे का व? आली माई मावस सासू, मोकाच पाहिजे माझ्या मावस सासू दे घरी यायचा. आता पोराला घेऊन घरी गेला बाई. मी विचारलं एक शब्द त्याले, सांगितलं नाही त्यानं. हा मारत नेलं बाई रोशनले घरी चरणनं, पण सांगितलं नाही. काय माहित काऊन मारलं आणि कायच्यासाठी मारलं. तर मारलं वा लय मारलं ना चरण दादानं रोशनले. माझ्या दरवाजा समोरूनच नेलं बाई मारत मारलं असं गड्या बाबानं रोशनले. काही नाही काही केलं असं रोशननं. चांगली मोठीच गोष्ट झाली बाई. तेव्हाच मारलं बाबानं, नाही तर बाबा असे आम्हाला दोघाही बहीण भावाले मारत नाही. मला जाऊन पाहा लागन पोरीले उठल्याबरोबर, स्माइलीला घ्या लागन आणि जा लागन बाई. हा घरी पहिले पाहा लागन काऊन मारलं काऊन नाही तर.